पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सत्यजित ते सत्यजित काय झालं? नाही काय नाही। परीला आज पहिल्यांदाच इंजेक्शन दिलं तुम्ही, तिला तसं बघून वाईट वाटलं ना तुम्हाला? ती हालग त्या पोरीचे या वयात। हो ना, तिला असं बघितलं की वाईट वाटतं ना। तुला वाईट वाटतं म्हणजे? आठवतंय ना कशी वागली होतीस तिच्या बरोबर? शुगर वाढली होती तिची, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली होती, आणि हे फक्त तुझ्यामुळे। हे आता का बोलताय तुम्ही? कारण आज तिला इंजेक्शन देताना हे सगळं आठवलं मला, आणि वाईट वाटलं की इतक्या लहान इतक्या गोड मुलीसोबत इतकं वाईट कोण आणि कसं वागू शकतं? पण आता हे बोलून तुम्ही हर्ट करताय मला। मी जे वागले, जे झालं ते चुकीचंच होतं, पण हिंदीत ना एक म्हण आहे, सुबह का भूला अगर शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते। पण इथे तर मला माझ्या चुका कोणी विसरूच देत नाहीये। आपल्या परीला इंजेक्शन देताना तुम्हाला जितकं वाईट वाटत होतं ना, तितकंच वाईट मलाही वाटत होतं सत्यजित। प्लीज बिलीव्ह मी। मी जे काही वागले ते आठवलं ना मला, तरी मला माझीच लाज वाटते। पण मी नाही बदलू शकत आहे काहीही, ते नाहीये माझ्या हातात। पण माझ्या हातात आपला आज आहे, आपलं फ्युचर आहे, जे बदलू शकते मी सत्यजित। ते पॉझिटिव्ह करू शकते, ते चांगलं करू शकते, पण मला माझ्या चुका तर विसरू द्या ना, मला प्रयत्न तर करू द्या। तुम्ही हेल्प करा मला प्लीज। आय एम सॉरी, मी जुना विषय काढायला नको होता। इट्स ओके सत्यजित, हा इट्स ओके। बरं, मला एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला। बोल। आपला यश आणि नेहा आहे ना, त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र कुठेतरी बाहेर चालले, तर तुम्ही ना त्यांच्या समोर परीला इंजेक्शन देताना तुम्हाला त्रास होतोय असं दाखवू नका, नाहीतर त्या दोघांचा पाय या घरातून निघणार नाही। हा, मला असं वाटतंय, तर तुम्ही काय करा, त्यांच्या समोर असं प्रिटेंड करा की तुम्ही हे सगळं अगदी व्यवस्थित हँडल करू शकताय। हा, इंजेक्शन देताना तुम्ही तिची काळजी घेताय आणि तिला दुखत नाहीये। सीमा, तू घरच्यांचा इतका विचार करतेस हे बघून खूप बरं वाटलं। थँक्यू। बरं, मी आहे, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा। आलीच। काय झालं? किती वेळ ती एकच बॅग भरत बसणार आहेस? नाही झालंच। एक काम कर, तू झोप आज इथे, मी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपतो।
कारण तुझ्या मनात एक्झॅक्टली काय चाललंय तू मला सांगणार नाहीस. त्याचा विचार करत मी बसून राहणार, मी झोपणार नाही. मी झोपलो नाही की तू झोपणार नाहीस. त्यामुळे रात्रभर आपण दोघेही जागे. त्यापेक्षा मी दुसऱ्या रूम मध्ये जातो. नाही नाही, सांगणार आहेस? परीची काळजी वाटतेय. नाही म्हणजे यश, तुला पण माहिती मी तिला सोडून कधी अशी गेले नाही कुठे. लास्ट टाइम लंडनला गेले होते तेव्हा पण तू होतास तिच्या बरोबर. आता आपण दोघं चाललोय. कोण तिचं लक्ष ठेवेल? म्हणजे लक्ष ठेवायला आहेत, पण तुला कळते ना, तिला जर काही लागलं तर, तिला अचानक माझी आठवण आली तर, तिला शाळेत मी लागली तर, नाहीतर होमवर्क करताना, नाहीतर नुसतंच तिला मला भेटावंसं वाटलं तर. म्हणूनच मी म्हणत होतो कुठेही काय जायची गरज नाहीये. कशाला सगळं अट्टास? हे बघ, आपण कुठेही काय जायची गरज नाहीये. मी बोलतो आजोबांशी, मी समजावून येते. नाही नाही, तसं नको करू. आजोबा म्हणून त्यांनी आपल्याला हक्काने काहीतरी सांगितलंय आणि आपण असं नाही कसं म्हणायचं? या कशाही पेक्षा परी जास्त महत्वाची आहे. नेहा, हे बघ, तिला असं एकटं सोडून जाणं मलाही पटत नाही. मला कळतंय यश, पण आजोबांना आपल्या बाळाचे वेध लागलेत. त्यांनी किती स्वप्न बघितली आहेत, किती एक्साइटेड आहेत ते. आपल्या जाण्याची किती तयारी करताय बघ ना. मग परीचं काय? परी राहील म्हणजे घरचे सांभाळतील तिला नीट. तिला आपली आठवण नाही येणार. नक्की? Are you sure? परी, 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 कुठेस तू? परी, 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 परी. काय झालं ग? आजोबा, परीला पाहिलं का? रूम मध्ये नाहीये का? नाही ना. अगं मग ती टेरेस गार्डन वरती असेल. रमेश, रेश्मा कोणतरी असेल बरोबर तिच्या. डोंट वरी. मी विचार केला जायच्या आधी भेटले असते तिला. तिला भेटलीस ना तर तुला हुरहुर लागेल. मग पाय निघणार नाही. तू एक काम कर, आता वेळ घालवू नका. तुम्ही लवकर निघा. सावकाश जा, सावकाश पोहोचा. पण पोहोचल्यावर फोन कर. हो आजोबा, ऍक्च्युली तिला नेत नाहीये माझ्यासोबत, म्हणून मी विचार केला ऍटलीस्ट तिला समजवते, नीट राहा, काळजी घे. तू तिला भेटलीस तर तुला पाय निघणार नाही आणि मग तुला ट्रिप कॅन्सल करायला लागेल. यश कळवू का तसं? नाही, तो नुसताच गाडीमध्ये बसून राहील. नाही, मी जाते. फक्त परीचं खेळून झालं ना की तिला व्हिडिओ कॉल करायला सांग. मी स्वतः फोन लावून देईन बस. आणि चेहऱ्यावरची ती काळजी आहे ना, ती इथेच ठेवायची आणि ट्रिपला जायचं. कळलं? डोंट वरी, आम्ही आहोत परीवर. येते आजोबा. सुखी राहा, सावकाश जा आणि सावकाश या. सावकाश जा, कळलं का? हा. सॉरी. कुठे होतीस तू नेहा? किती वाट बघतोय? मी ऍक्च्युली परीला शोधत होते पॅलेस मध्ये, पण ती कुठेच नव्हती. आजोबा म्हणाले ती गच्चीवर असेल, आणि आजोबा म्हणाले जर तू तिला भेटून गेलीस ना तर तुझे पाय नाही निघणार. म्हणून तू तिला न भेटताच निघालीस? आता तुम्हाला आणखीन गिल्ट नको देऊस. ती मिस करेल का आपल्याला? ती चिडली तर नसेल ना आपल्यावर? यश, मला खूप काळजी वाटते. मला सवय नाही ना, म्हणजे आपण असे कधी गेलो नाही होत ना तिला सोडून. सगळे आहेत घरी तिची काळजी घ्यायला. पण तरी आता ती मोठी झालीये यश, हट्टी पण झालीये. यश, तुझा फोन परीकडे आहे ना? फोन कर तिच्याशी बोलून. हॅलो परी. परी बाळा, कुठेस तू? मी तुला शोधतीये सगळीकडे. कुठेच आधी मला सांग. तू मला भेटायचं होतं ना तुला. कुठेस तू आधी ते सांग मला. परी. माझं बाळ ते. परी, तू इथे लपलीयस बाळा? मी तुला शोधतेय ना सगळीकडे. तू आजोबांना सांगितलं तू इथे आहेस? नाही. का नाही सांगितलं? ते शोधतील ना बाळा तुला. तू फोन कर त्यांना. डोंट वरी, इट्स ओके.
आजोबांना माहिती आहे की ती आपल्या बरोबर आहे, कारण काल रात्रीच आमचं ठरलं होतं की परी आपल्या बरोबर येणार. परी आपल्या बरोबर येणार आहे? ऑफकोर्स. कसं वाटलं सरप्राईज? परीशिवाय तुला चैन नाही पडणार आणि मलाही नाही करा. म्हणून काल रात्री जसं ठरवलं की तिला आपल्या बरोबर घेऊन जायचं. हॅपी? निघूया आता. चला बसा. गणपती बाप्पा. चला. हा परी मॅडम, कसं वाटलं? खूप छान. हे आता आपलं घर असणार आहे पुढचे काही दिवस. आणि मॅडम तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. मी म्हटलं ना तुला साहेब आले असतील म्हणून. आता तू म्हणशील की साहेबांनी तुला फोन केला असेल वगैरे, पण मला काय साहेबांचा फोन वगैरे आला नाही. मी साहेबांच्या गाडीचा आवाज ऐकला आणि हॉर्न वाजलेला ऐकला आणि मी इथे येऊन आलो. नमस्कार साहेब. माधू तुमचं स्वागत करतो. कसे आहात? बरेच वर्षांनी आला. हो, मध्ये कामामुळे जरा जमलं नव्हतं, पण आता जमवलं ते फार छान केलं. आणि वहिनी साहेबांना घेऊन आलात ना, ते तर फारच छान केलं. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. या छोट्या मालकीण बाईना काय म्हणताय? मी बरी आहे माधू काका. तुम्ही मला परीच म्हणा. मला काकाच करून टाकलं बघा मुलींनी. शाळेत जातेस का? कोणत्या वर्गात आहेस? माधू मी काय म्हणतो, या सगळ्या चौकशा आपण आज जाऊन करूया का जरा? हो साहेब, विसरलोच. चला चला, या 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 या, तुमचं स्वागत आहे. जरा काढू. हो नक्की नक्की काढतो. या 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 साहेब या. वेलकम वेलकम. बसा बसा साहेब, बसा बसा. वेलकम वेलकम वेलकम. तुम्ही येणार म्हणून फार्म हाऊस एकदम चकाचक करून घेतलंय बघा साहेब. अगं जा जरा साहेबांसाठी मस्त चहा टाक. अगं थांब 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 थांब, जाऊ नकोस, थांब. साहेब मागच्या वेळेला तुम्ही आलात तेव्हा ही नव्हती, म्हणजे आमचं लग्नच झालं नव्हतं ना, म्हणून. हे आपले साहेब, या वहिनी साहेब आणि ह्या आपल्या परिताई. ही माझी बायको कल्पना. साहेब तिचा नमस्कार आहे बरं का तुम्हाला. आणि वहिनी साहेब तुम्हाला सुद्धा. तुम्ही आलात म्हणून फार बरं वाटलं तिला. तुम्हाला काही हवं नको असेल तर मला सांगायचं असं म्हणतेय ती. आज गरमागरम पिठलं भाकरी आणि छान गावरान बेत आखलाय तुमच्यासाठी. हो. त्याच्यात काही कमी जास्ती झालं असेल तर तिला सांगायचं. अगं पण कमी जास्ती करायचंच कशाला? अगं मोठी माणसं आहेत ती. साहेब तुम्ही काही काळजी करू नका, सगळं मस्त होईल. नेहा, तू माझे आभार मानले पाहिजे की मी तुला बोलू देतो. इथेच उभी हो हो, बरोबर बरोबर. साहेब काही चुकलं का या माधूचं? नाही नाही, मला जरा अचानक एक काम आठवलं, तेवढं सांगितलं. काय झालं साहेब? काय नाही आमचं. नाही, मी असं म्हणत होतो की या काही बोलतच नाही. हा कळलं, आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं ते. आमचं लग्न झालं आणि ही इथे आली तेव्हा ती कोणाशीच काही बोलायची नाही. तिला बोलतं करण्यासाठी तिला मी प्रश्न विचारायचो आणि उत्तर पण मीच द्यायचो. नंतर हळूहळू ती बोलायला लागली, पण माझी सवय काय जाईना. असं सगळं आहे. हा तू चहा टाक. साहेब तुमची वरची खोली साफ करून ठेवलीये, तिथे एकदम रिलॅक्स मध्ये व्हा. आणि काही लागलं तर माधू करून आवाज द्या. हा माधू तिथे लगेच हजर होईल. चला मी तुमच्या बॅगा घेऊन येतो. कळलं का तुम्हाला परिताई? काहीही लागलं तर माधू म्हणून फक्त हाक मारायची की माधू लगेच हजर होणार आहे. काय बोलतोयस तू? त्यांनी ऐकलं तर कशाला उगाच मस्करी करतोस त्यांची? मस्करी करतच नाहीये मॅडम. मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो की तुम्हाला काय हवं असेल तर फक्त माधू अशी हाक मारा. तुमची वरची खोली तयार करून ठेवलेली आहे. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही आता माझ्यावर चिडलाय, बरोबर? पण मी असं काय केलंय मॅडम? तुम्ही चिडण्यासारखं मी काही केलंच नाहीये, बरोबर की नाही परिताई? तुम्ही ते येऊन कट्टीफो करणार आहात का? फ्रेंड तू आईला चिडवू नकोस हा. अरे मी तिला चिडवत नाहीये, मी तिला हसवायचा प्रयत्न करतोय. हसली किती गोड दिसते ती. तू मगाशी आईला चिडवत होता. फ्रेंड
तुझ्यामुळे जर आई चिडली ना तर तुम्हा दोघांनाही एका खोलीमध्ये बंद करून ठेवेन. ओ रिअली? चालेल का तुम्हाला मॅडम? तिने खोलीत जर का आपल्याला बंद केलं तर? मी काही म्हणतच नाहीये, परीताई म्हणतायत. चालेल का? नाही नाही, आमची परी आमच्याबरोबर नसेल तर आम्हाला कसं चालेल खोलीत बंद होऊन, हो की नाही? ते चालणार नाही. आधी आमच्या परीला आम्ही घेऊन जाणार आहोत खोलीमध्ये. चला वरती तुम्हाला खोली दाखवतो तुमची. तुम्ही बोला ना, तुम्ही का पाठवलं परीला त्या दोघांसोबत? अगं सांगतो, यश मला काय म्हणाला, परीचं बरोबर नसेल तर नेहाचं सगळं लक्ष इथे असेल, मग तिथे तिला नेण्यात काय पॉइंट आहे मला सांग. म्हणून मी म्हटलं आजोबा, पण आपण नेहाला आणि यश सरांना फार्म हाऊस वर का पाठवलं? त्यांना प्रिव्हसी मिळावी म्हणून. बरोबर. परी तिथे असताना त्यांना प्रिव्हसी कशी मिळणार आजोबा? अगं पण सुनबाईचं लक्ष जर इथे असेल तर तिथे जाणं काय पॉइंट सांग ना मला तू. अहो पण आधी नसतं लागलं, पण नंतर लागलं असतं ना तिचं लक्ष. तुम्ही परीला इथेच थांबायला हवं होतं. मी आले असते बेबी सिटिंग करायला. आणि आम्ही होतोच ना. आता जे झालं त्याच्यावरती बोलून काय उपयोग आहे का? काही बदलणार आहे का आता? नाही ना, म्हणूनच तर राग येतोय मला. आता मलाच काहीतरी करावं लागणार. आता इथे राहून तू काय करणार आहेस? इथूनच करायचंय आजोबा. मला सांगा, तिकडे फार्म हाऊस वर आपलं कोणीतरी केअरटेकर किंवा मॅनेजर असेलच ना? माधू नाव आहे त्याचं, आणि बरेच वर्ष येतो आपल्याकडे. त्याचा नंबर द्या ना. बोल. हॅलो, कोण बोलताय? मी शेफाली बोलतेय. जरा हळू बोला ना. हा, काय हे सांगायला फोन केलाय का? नाही, वेगळं आणि महत्वाचं सांगायला फोन केलाय. जगन्नाथ चौधरींनी, म्हणजेच तुमच्या मोठ्या मालकाने सांगितलंय. मोठ्या मालकांनी सांगितलंय? हा. अहो त्यांनी तर हुकूम करायचा. काय काम आहे बोला, झालंच म्हणून समजा. हा, परीला पूर्ण गाव दाखवून आणा. हो, आत्ताच जातो, सगळ्यांना गाव दाखवून आणतो. सगळ्यांना नाही, फक्त परीला, एकट्या परीला. हा, तुमच्या नेहा मॅडम आणि यश सर म्हणजे तुमचे छोटे साहेब आहे ना, त्यांना गाव बघण्यात काही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे त्यांनी गाव आधीच पाहिलंय. अहो पण आता गाव खूप बदललंय. मग बदललेलं गाव परीला दाखवून आणा. हा, का असं का? कारण असं केलं नाही ना तर तुमची नोकरी गेली. हा, असं करू नका हो ताई, असं करू नका. मग सांगितलेलं काम करा ना. हे बघा, परीला एकटीला गाव दाखवून आणा. आणि नेहा मॅडम आणि यश सरांना याबद्दल काहीही कळलं तर याद राखा. त्यांना काहीतरी पटेल असं कारण द्या आणि परीला गाव दाखवून आणा. कळलं? हो हो. अगं काय चाललंय काय तुला शेफाली? त्या बिचाराला काय वेटिंगला धरतीयेस? आजोबा, असंच बोलावं लागतं, तेव्हाच काम होणार. आता मला सांगा, इथून सगळं मॅनेज करायचंय म्हटल्यावर थोडं स्ट्रिक्ट तर वागावंच लागणार ना. अगं पण आजोबा, तुम्ही मला आता काही नका बोलू. अगं तो माधू ना स्वभावाने खूप साधा आहे ग, त्याला टेन्शन आलं असणार नक्कीच. गुड, म्हणजे काम होईल.